सोयगाव येथे मागील 15 दिवसाच्या कालावधीमध्ये एका नागरिकाचा विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न झाला। यास कारणीभूत हेच अवैध धंदे आहे। अवैध धंदे बंद झाल्यास सोयगाव व आजूबाजूच्या खेड्यातील परिसरातील गरीब महिला असंख्य कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होणार नाही। त्यासाठी सर्वच अवैध धंदे बंद करण्यात यावे। रिपब्लिकन सेना सोयगाव तालुका अध्यक्ष मान्य श्री अंकुश पगारे आपणास सत्य माहिती देत असून प्रकरणाची अवलोकन होण्यास विनंती असे की सोयगाव शहरात सोयगाव फरदापूर सोडला की सोयगावाहून फरदापूरकडे जाताना शेंदुणी बायपास लगत रोडच्या उजव्या बाजूस एक पेट्रोल पंप आहे। त्या पेट्रोल पंपाचे नाव ओम साईराम असे नाव आहे। त्या पेट्रोल पंपाच्या शेजारीच रोडवर एक छोटीशी मोरी आहे। तिथूनच दक्षिणेकडे जाणारा एक जुना बैलगाडी रस्ता आहे। रस्त्याचे नाव चिंचखोरी रस्ता असे आहे। तिथे पत्त्याचे एक कळप चालत असतो। असे की येथे मांग पत्ता हा खेळ लाखो रुपयात देऊन घेऊन करीत असतो। तसेच तिथे दारू गांजा सुद्धा विकली जाते। सोयगाव गावात शहरात एकूण 4 ठिकाणी हे अवैध धंदे चालत आहे। याच कळप शेजारीच 2000 फुटाच्या अंतरावर सोयगाववरून फरदापूरकडे जाताना अवैध धंदा पत्ते यांचा खेळ चालत असतो। रोडच्या डाव्या बाजूस एक छोटेसे मंदिर आहे। मंदिराचे नाव पार्वता आई मंदिर असे आहे। शेजारीच एक कुटुंब तिथे शेतातच रोड लगत राहतात। मंदिराचे मुख व दरवाजा दक्षिण बाजूस आहे व समोरच शेतकऱ्यांच्या बंधाऱ्यावर शेतात हिरव्या रंगाचे कापड मंडप रोड उभारलेले आहे। रोडने येणाऱ्या जाणाऱ्या मजूर महिलेस याचा त्रास होतो व जाण्यास महिलांना भीती वाटत असते। याच हिरव्या रंगाच्या शेडमध्ये हा खेळ चालत असतो। इथे कळपमध्ये येणारे लोक नेहमी दादागिरी करत असतात। त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या महिला व नागरिक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सोयगाव बस स्टँड जवळच चाळीसगाव रोड आहे। बस स्टँडच्या जवळ सोना नदी आहे। नदीवर पूल आहे। डाव्या बाजूला बस स्टँड समोर दिवाणी फौजदारी न्यायालय म्हणजे कोर्ट आहे व कोर्टाच्या पश्चिम बाजूस जनावरांचा ढोर दवाखाना आहे। तसेच सोना नदी व पूल आहे। डाव्या बाजूला बस स्टँड समोर दिवाणी फौजदारी न्यायालय म्हणजे कोर्ट आहे व कोर्टाच्या पश्चिम बाजूस जनावरांचा ढोर दवाखाना आहे। तसेच सोना नदी व पूल आहे। तिथे सरदारजी यांचे वेल्डिंग वर्कशॉप दुकान आहे। वर्कशॉपच्या डाव्या बाजूस दक्षिणेलगत नदीत 50 फुटावर पुलाखाली हा खेळ अवैध धंदा सर्रास चालू असतो। हे अवैध धंदे चालवणारे माजीर झालेले आहेत। फुकट्या पैसा येत असल्याने त्यामुळे पब्लिकवर येणाऱ्या जाणाऱ्यांवर मारहाण करण्याची भाषा वापरत असतात। पत्ता मटका खेळत लाखो रुपयांची उधळण होत असते। या सर्व अवैध धंद्यांपासून गरीब महिला स्त्रियांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे व झाले आहे। महत्त्वाचे म्हणजे या सर्व अवैध धंदे व अवैध धंदेवाल्यांकडून पत्रकारांना व पोलीस स्टेशन सोयगाव यांना हजारो व लाखो रुपयांचा हप्ता दिला जातो। असे की हप्ता रुपयांचा मिळाला म्हणजे कोणताच पत्रकार अवैध धंदे चालत आहे याची कोणतीच बातमी पेपरमध्ये देत नाही। पत्रकार बातमी देत नाही। पत्रकार हा समाज सुधारण्यासाठी असतो। सोयगावच्या पत्रकारामुळे व पोलीस स्टेशनमुळे यांच्या मदतीमुळे हा सर्व अवैध धंदा उत्मात माजला आहे। पत्रकार व पोलीस यांना हप्ता भरमसाठ मिळतो। त्यामुळे पत्रकार सर्व सोयगावमध्ये अवैध धंद्याची चालन असल्याची बातमी पेपरमध्ये देत नाही। पोलीस अवैध धंदे चालवण्यासाठी अवैध धंदेवाल्यांना प्रोत्साहन देत असतात। त्यामुळेच अवैध धंदे जोरात चालू आहे। या अवैध धंद्यांमुळे गोरगरीब महिलांचे कुटुंब धोक्यात आले आहे। गोरगरीब महिला दिवसभर मजुरी करतात व त्यांचे पती अवैध धंद्यात पैसे हारतात, दारू पितात व कुटुंबात गरीब महिलेस मारहाण सुद्धा होत असते। बिचारी गरीब महिला कोणाकडे न्याय मागणार? पत्त्यांमध्ये पैसे हारलेला पुरुष व्यक्ती घरातील दडपणामुळे पैसे हारल्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतो। गरीब महिला कुटुंबावर या नागरिकांवर उपासमारीची वेळ येते। या अवैध धंद्यांमुळे मुलींचे शिक्षणही होत नसते। सोयगाव येथील व परिसरातील महिला कुटुंबांचे जीवन सुधारण्यासाठी, मुलामुलींचे शिक्षण होण्यासाठी, कुटुंब उद्ध्वस्त न होण्यासाठी व कोणीही नागरिक पैसे हारण्याबदक आत्महत्या न करणे यासाठी विषप्राशन न होणे यासाठी सोयगाव गावातील सर्वच अवैध धंदे बंद करावे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर अभंग। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।